आज आपण त्या महामंत्राबद्दल बोलत आहोत, ज्याला स्वतः श्रीमद भागवतामध्ये सर्वोच्च स्थान दिले आहे. एक असा मंत्र ज्याला साधा जप करणारा व्यक्तीसुद्धा जीवनाच्या सर्वात मोठ्या सत्याला म्हणजेच मोक्षाला प्राप्त करू शकतो. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्ही कितीही मोठे ज्ञानी असाल, कितीही आधुनिक विचारांचे असाल किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल, तरीही हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नका. कारण आज मी तुम्हाला केवळ माहिती नाही तर एक असा अचूक उपाय सांगणार आहे, जो न केवळ तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या सोडू शकतो, तर तुम्हाला थेट भगवान विष्णूंच्या परमधामापर्यंत पोहोचवू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या मंत्राचा वास्तविक उगम आपल्या शास्त्रामध्ये कोठे झाला आहे. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासमध्ये हा मंत्र कल्पवृक्षाप्रमाणे वरदान का ठरतो. आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे या मंत्राचा खरा अर्थ आणि जपाचे नियम, जे तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतील. त्यामुळे लक्ष द्या, कारण पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहितीचे असणार आहेत. नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या ज्ञान भक्ती या मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, की हा मंत्र जपण्याचे नियम वगैरे सर्व. आता अधिक मास जवळ आला आहे आणि अधिक मासामध्ये या मंत्राचं महत्त्व खूप जास्त आहे, म्हणून प्रत्येक जण हा मंत्र नक्की जपतो. दिवसातून 108 वेळेस तरी हा मंत्र जपला जातो. त्यामुळे या मंत्राचे नियम काय आहेत, या मंत्राचं फळ काय आहे, हे नक्की जाणून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू. तर या मंत्राचा उगम कोठे झाला? ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक 12 अक्षरी मंत्र आहे, ज्याला 12 अक्षरी मंत्र असेही म्हणतात. हा मंत्र प्रामुख्याने श्रीमद भागवतम आणि विष्णू पुराण यांसारख्या प्रमुख वैदिक ग्रंथामध्ये आढळतो. या मंत्राबद्दल एक कथा पण आहे. नारद मुनींनी ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उपदेश केल्याची कथा आहे. लहानग्या ध्रुवाला सावत्र आई सुरुचीने राजाच्या मांडीवर बसण्यावरून अपमानित केले, तर दुःखी ध्रुवाने आई सुनीतीच्या सल्ल्यावरून भगवंताला शोधण्यासाठी घर सोडले. जंगलात भटकताना नारद मुनींनी त्याला भेटून शाश्वत स्थान मिळवण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उपदेश केला. ध्रुवाने या मंत्राचा जप करत कठोर तपश्चर्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी ध्रुवला आकाशातील सर्वात स्थिर आणि सर्वोच्च ध्रुव तारा हे स्थान दिले. या मंत्राच्या सामर्थ्याने ध्रुवाला अमरत्व मिळाले. तर या मंत्राचा संपूर्ण अर्थ काय आहे? या मंत्राचा अर्थ भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाला पूर्ण समर्पण आणि नमस्कार करणे असा आहे. ओम हे ब्रह्मांडीय ध्वनी, सर्वोच्च सत्य आणि निराकार ब्रह्माचे प्रतीक आहे. नमो याचा अर्थ नमस्कार किंवा प्रणाम करणे. भगवते याचा अर्थ भगवान किंवा दिव्य अस्तित्व. वासुदेवाय याचा अर्थ वासुदेव म्हणजे भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण, कारण कृष्ण हे वासुदेवाचे पुत्र होते. तसेच या वाक्याचा संपूर्ण अर्थ आहे हे भगवान वासुदेव म्हणजे श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण हे भगवान वासुदेव, मी तुम्हाला नमस्कार करतो किंवा करते असा होतो. तर या मंत्रजपाचे काय नियम आहेत? मंत्रजपासाठी कठोर नियमांपेक्षा भक्ती आणि शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. जप करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करणे चांगले मानले जाते. जपासाठी तुळशीची किंवा वैजयंतीची माळ वापरणे उत्तम मानले जाते. पारंपरिकरित्या हा मंत्र दिवसातून 108 वेळा जपला जातो. सकाळी लवकर म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळी किंवा एकादशीच्या उपवासादरम्यान जप करणे अत्यंत लाभकारी मानले जाते. शांत आणि स्वच्छ ठिकाणी आसन घालून जप करावा. हा मंत्र शांतपणे किंवा मोठ्यानेही जपला जाऊ शकतो. मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसावी. तर या मंत्रजपाचे काय फायदे आहेत? या मंत्राच्या जपाचे अनेक आध्यात्मिक आणि व्यावहारिक फायदे आहेत. हा मंत्र मुक्तीचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग दाखवतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यास मदत करतो. तसेच या मंत्राच्या जपाने मन आणि आत्मा शुद्ध होते. तसेच नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर होतात. यामुळे मानसिक शांती, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. हा मंत्र सर्व प्रकारच्या अचानक येणाऱ्या संकटापासून आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण करतो. या मंत्रजपाने परमेश्वराशी जवळचे नाते आणि सखोल आध्यात्मिक संबंध प्रस्थापित होतो. तर अधिक मासात या मंत्राचे काय महत्त्व आहे? अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो, त्या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आणि या मंत्राचा जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा जप केल्यास अनेक पटीने 100 पटीने अधिक पुण्य मिळते. या महिन्यात केलेली कोणतीही चांगली कृती किंवा जप साधना खूप फलदायी असते आणि ती आपल्याला खूप जास्त पुण्य मिळवून देते. एकादशीच्या दिवशी किंवा संपूर्ण अधिक मासात या मंत्राचा जप केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण देखील होतात. तर मंडळी, या मंत्राचा जप हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर स्वतःच्या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा एक सुंदर प्रवास आहे. जेव्हा तुम्ही वासुदेवाय म्हणतात तेव्हा तुम्ही त्या ईश्वराला साथ घालत असता. तो तुमच्या आतमध्येच आहे. मग या अधिक मासात या मंत्राला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. फक्त 5 मिनिटे द्या, पण ती मनापासून द्या. फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. अधिक मासात या मंत्राचा महिमा खूप जास्त आहे, म्हणून अधिक मासात हा मंत्र जप करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ज्ञानभक्ती मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.